उपोषण सुरू करण्यापूर्वी जरांगे पाटील यांना कुणाचा तरी फोन आला होता असा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केलाय। जरांगे पाटील यांच्या विरोधकांनी त्यांचा बोलवता धनी दुसराच आहे असा आरोप केला होता। आता बारसकर यांनीही एक सवाल उपस्थित केलाय। 10 तारखेला जरांगे त्यांची जे काही लोक होते आणि तिथं योगायोगाने मी बी होतो तिथं, आणि जरांगे काय म्हणले, सध्याची चर्चा झाली बरं का, उपोषणाला बसायचं आणि सगळ्या ग्रामस्थांनी विरोध केला। आता झालं आपण 16च्या नंतर बसू ना, आता झालं आपण 16च्या नंतर बसू। जरांगेला एक फोन आला, आता तुमचं उत्तर देतो मी। जरांगेला एक फोन आला आणि ते फोन असा चालू असताना त्यांच्या एखाद्याने विचारलं, काय करतो पाटील? त्यांनी काय नाही, पत्रकार बसले रोजचा सकाळचा ते तुमच्या मुंबईमध्ये एक राहू तिथे त्यांचं जसं त्यांचा यांचा एक व्यवसाय झालेला आहे, सकाळी पत्रकार आणि ते मी पत्रकारांना बाईट देऊन येतो आणि मग आपण 4 वाजता मीटिंग घेऊ आणि मग उपोषण सुरू। हे त्यांचे शब्द आहेत बरं का। 10 तारखेचे त्या पवित्र मंचकावरती जाऊन बसले। त्यांचा मंच फार पवित्र आहे तो असा, तिथे येणारे सगळे असे हुजरे गुलाम असते तिथे सगळे त्या पवित्र मंचकावर गेले आणि प्रेस सुरू केली त्यांनी। आणि प्रेस सुरू केल्यानंतर काय म्हणलं, पहिलं वाक्य त्यांचं मी त्या दिवशी 10 तारखेच्या प्रेसमध्ये नीट ऐका ऐका, ते वाक्य असं होतं, हे बघा आता मी उपोषणाला बसलोय, पुढचं बोला। त्यांचे पुढचं बोला। लोक म्हणले हा मीटिंग घ्यायची होती आपल्याला, मग नाही आता मी बसलो म्हणले, आता पुढचं बोला। आणि तू कोणाला बसला विचारून? तुझे सगळे लोक म्हणते पाणी प्या, तू विचारलंच कोणाला? मुदतच जर 16 तारखेपर्यंत 16ला अधिकारी आपल्याला बसायचा, कोणाचा फोन आलता हा मला प्रश्न आहे। कोणाचा फोन आलता आणि तिने निधी करावं, मला संशय आहे कोणाचा फोन आला, मला माहित नाही आमचा कोणाचा आला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।